अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दिन दयाळा नीरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणसिण होतो धावरे धाव आता. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही. रघुकुल टिळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे. तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे, तुझ विण मज वाटे सर्व संसार ओझे. प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचळ भजन लीला लागली आस तुझी. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा. जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षडरी पुकुळ माझे तोडियाचा विरोधू. तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी, सिणत सिणत पोटी पाहिली वाट तुझी. झडकरी झड घाली धाव पंचाननारे, तुझ विण मजने ते जंबुकी वासनारे. सबळ जनक माझा राम लावण्य पेटी, म्हणून मज पोटी लागली आस मोठी. दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी, अवचट मज भेटी हाती घाली न मिठी. जननी जनक माया लेकरू काय जाणे, पयन लगत मुखे हाणिता वत्सनेणे. जलधर कण आशा लागली चातकासी, हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी. तुझ विण मज तैसे जाहले देवराया, विलग विषम काळी तुटली सर्व माया. सकळ जन सखा तू स्वामी आणिक नाही, वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही. स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे, रघुपती विण आता चित्त कोठे न राहे. जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती, विषय सकळ नेती मागुता जन्म देती. सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे, जीवलग मग कैचे चालते हेची साचे. विलग विषम काळी सांडिती सर्व माळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले
चित्त दुश्चित झाले, भ्रमित मन वळेना, हित ते आकळेना, परम कठीण देही देह बुद्धी गळेना, उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी, सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी, घडी घडी मन आता राम रूपी भरावे, रघुकुळ टिळकारे आपुलेसे करावे, जळचर जळवासी नेणती त्या जळासी, निशिदिनी तुझ पाशी चुकलो गुण रासी, भूमिधर निगमासी वर्णवेना तयासी, सकल भुवनवासी भेटी दे रामदासी, जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुका सारिके पूर्ण वैराग्य चासे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण पाचव्या दशकातला मंत्रांच्या दशकातला शिष्य समास पाहत आहोत आणि आज आपण खूप दिवसांनी भेटतोय नाही का। तर तुमच्या लक्षात आहे ना की दासबोध आहे, असला आपण कुठला दशक शिकत आहोत का, थोडी रिव्हिजन करायला पाहिजे, थोडा रिव्ह्यू घ्यायचा का जरूर नाही। तुम्हाला असं वाटत असेल जरूर नाही तर मग तुमच्यापैकी कोणी करा रिव्हिजन, करू शकत असत म्हणजे करायचं आहे तर की, किंवा आपण 5 मिनिटात करू, ठीक आहे 5 मिनिटात। नाही तर मग सुदीक्षा काही बोलत आहे का? मी म्हटलं की करा प्लीज रिव्हिजन, 5 मिनिटात नाही, एनी रिव्हिजन इज गुड। मलाच आठवत नव्हतं कुठला समास चालू आहे, कुठला दशक चालू आहे। मग 12 ऑक्टोबर नंतर आज आपण भेटत आहोत, पण ठीक आहे। बऱ्याचदा थोडं विसरलेलं मग पुन्हा एकदा घेतलं की मग बूस्टर डोस सारखं आणखी मग लक्षात पण राहत। आता बघूया आपण 5 मिनिटात पटकन करू। तर बघा, आता आपण पहिला दशक बघितला स्तवनाचा, दुसरा बघितला मूर्ख लक्षणाचा, तिसरा दशक, प्रत्येक दशकात 10 समास आहे। मला तिसऱ्या दशकामध्ये स्वगुण परीक्षा, आणि चौथा बघितला नवविधा भक्तीचा, आणि हा 5वा मंत्रांचा आहे। तरी पण आणखीन एकदा थोडा आणखीन बुद्धीला चालना, ट्रॅक्शन म्हणून की या सिंहावलोकन करू, पहिल्या 4 दशकांचं थोडक्यात करू की पहिल्या 2 दशकांचा जर आपण बघितला सारांश, तर आपल्याला समर्थ सांगत आहे
की सध्या आपण आत्ता मी जसा आहे तसा जरी असलो तरी समर्थ आपल्याला श्रीरामाच्या पायाची शपथ घेऊन सांगत आहे, किंबहुना ते वचन देत आहे. काय वचन देत आहेत त्यांच्या शब्दात ऐकू. भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव, ऐसा हे अभिप्राव ये ग्रंथी. निश्चय, आपल्याला मानवाला निश्चय होतो की मला आयुष्यात काय पाहिजे. आपल्याला समजा आता स्वामी आले म्हणले, अरविंद हा चल तुला काय पाहिजे आयुष्यामध्ये, मला सांगता यायला पाहिजे की मला काय पाहिजे ते. असं नाही हे पण पाहिजे ते पण पाहिजे ते पण पाहिजे असं नाही, एक काहीतरी निश्चित हे मला हे हवं. तर ते आपल्याला निश्चय ह्या ग्रंथांनी मिळेल. ह्या ग्रंथात निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. आता श्रवण केल्याने काय होईल, क्रिया पालटे तात्काळ. आणि आपलं सगळं ते संशयच असतो की नाही, हे करू का ते करू. ते म्हणतात तुटे संशयाचे मूळ एक सार. केवढं मोठं आश्वासन आहे बघ. मग आणि आपल्याला पूर्व तयारीसाठी कसं सांगितलं त्यांनी, रूप लावण्य अभ्यासिता नव्हे, सहज गुणांसी न चले उपाय, काहीतरी धरावे सोये अगांतक गुणांची. सहज गुणांशी न चले उपाय म्हणजे सध्या माझं आतापर्यंत चालेल मला नाही ना समाधान. किंबहुना दुसऱ्या एका संतांच्या भाषेमध्ये, हॅज माय लाईफ हॅज बिकम अ प्रॉब्लेम टू मी ऑर नॉट. समजा मला असं वाटत असेल की काही प्रॉब्लेम नाही, सगळं ठीकच आहे, मग तो कशाला सोय धरायला जातोय इतर कुठल्या गुणांची. तर अगांतक गुणांची काहीतरी धरावी सोय. आगंतुक म्हणजे सध्या माझ्या जवळ आहे त्यापेक्षा आणखी काहीतरी वेगळं. म्हणजे काय, आता मला व्यवहारातले माझे मी यशस्वी आहेच व्यवहारामध्ये आणि असलंच पाहिजे, पण समाधान मिळवण्यासाठी काय आहे, भगवंताची जरूर आहे का, मग आहे का नाही ते निश्चय झाला पाहिजे. हा निश्चय झाला पाहिजे. आणि एकदा कळलं की हो मला पूर्ण समाधान हवं असेल तर माझ्या आयुष्यात भगवंत हवाच किंवा भगवंतच हवा. हे ह्या श्रवण केल्याचे हे फळ आहे. ओके. पण आपली स्थिती कशी आहे होती आधी, आता असं कशाला म्हणायचं, आपले 4 दशक ऐकून झाले, आता नाही ते आधी होती. काय की येत नाही आणि शिकायचं पण नाही. नेणे आणि नायके नये आणि न शिके, न करी आणि न देखे अभ्यास दृष्टी. हे अभ्यास दृष्टी आहे ना, तेच अविनाश सांगत होते, परीक्ष लोकान ब्रह्मशितान ब्राह्मण. मुंडकोपनिषदामधला प्रख्यात ग्रंथ आहे की परीक्ष लोकांना, अभ्यास करा. मी ह्या अमुक आहे काय नोकरी म्हणा, पैसा म्हणा, मान सन्मान म्हणा, याच्या पाठीमागे इतका लागलो, किती सुख मिळालं मला, किती शाश्वत होत ते. हा अभ्यास दृष्टी मी बघत नव्हतो, ते आता दासबोध पाहून मी बघायला लागलो. मग बघा मग काय कळलं, संशय गेला आणि कळलं काय की रामदास स्वामी काय सांगतायत, उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाके ना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे. 1-2 जण मला म्हणले त्या अविनाश महाराजांची केवढी विरक्ती, किती ते प्रांजळ, किती आम्ही नाही तसे. पण नाही ना, कबूल आहे. कसं म्हणले, आपण आत्ता आहोत तसे असलो तरी रामदास स्वामी आपल्याला रामाची साक्ष देऊन सांगत आहे. तसं तेच इथे म्हटलं बघा, जरी ठाकेना विरक्ती, नाही आत्ता विरक्ती, पण आत्ता मला यथानुशक्ती भजन करणं तर माझ्या हाती आहे की नाही. हा, हे माझ्या हातात आहे. एकदम ऑलिम्पिक मध्ये नाही जायला मिळणार बघा, पण एक्सरसाइज तर करू शकतो ना मी. होणार तैसे होत जात. आणि इथं एक्सरसाइज काय आहे, संसारात आलेल्या अडीअडचणी हसऱ्या चेहऱ्याने त्यांना सामोरं जाणं, हा एक्सरसाइज आहे इथे. होणार तैसे होत जात,
प्रपंची झाला आघात, डळमळेना ज्याचे चित्त, तो सत्वगुण. आपण बघायचो की 2 वर्षापूर्वी मला अशीच अडचण आली होती, त्यावेळी मला किती उद्वेग झाला होता. मग आज नाहीये ना, चला भगवंताची कृपा आहे माझ्यामध्ये सद्गुण येत आहे. त्याला सत्वगुण म्हणले. आणि सत्वगुणाचं महत्व काय तर म्हणले, ऐसा हा सत्वगुण सात्विक, संसार सागरी तारक, येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. एकदा ज्ञान मार्गाचा विवेक उपजला ना, मग तर सोपं आहे एकदम. पुढची वाट अगदी सोपी आहे. आता या 5व्या दशकाच्या सुरुवातीला कशी सगळी जबाबदारी रामदासजींनी आपल्यावर घेतली आहे. तेही बघूच. आता हे पहिल्या 2 दशकात इथपर्यंत पायाभरणी झाली. मला ह्याच्या पुढचे जे 2 आहेत स्वगुण परीक्षा, ते तर तुम्हाला आठवत असेलच की आपलंच आहे सगळं. हे जन्म दुःख निरूपण बघितलं. मग तो लहान होता, मोठा झाला, नोकरीला बाहेर गेला, कसा परत आला, परत चक्र आलं, पहिली पत्नी गेली, दुसरी केली, मग पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम झाले. हे स्वगुण परीक्षा बघितली. मग 3 ताप बघितले, आध्यात्मिक, सीन, अनसीन आणि विदिन, अशी आपण त्याची परिभाषा पण बघितली. हे दीज आर ऑब्स्टेकल्स इन आवर साधना, असं पण बघू शकतो आपण याच्याकडे. मृत्यू निरूपण बघितलं आणि वैराग्य निरूपण बघितलं. त्यानंतर असं हे सगळं झालं, वैराग्य झालं. मग आता म्हणतो, आता स्वामी मी आलो तुमच्या, मला उपदेश द्या. स्वामीने बघा त्यांना 9 चॉईस दिले. हे 9 वेगवेगळे नाही आहेत बरं. दीज आर डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यूज. तरी पण अभ्यासासाठी आपण त्याची कशी वर्गवारी केली की श्रवण आणि कीर्तन त्याचं म्हटलं ईश्वराची तोंड ओळख म्हटलं, किंवा याला म्हटलं आपण ईश्वर प्राप्तीची बहिरंग साधना आणि अंतरंग साधना दोन्ही. नामस्मरण हा आपण एक त्यांचं गोंदवलेकर महाराजांचं वाक्य ऐकलं की भगवंताचे नामस्मरण हा उंबरठ्यावर ठेवलेला दिवा आहे, त्यांनी संसार आणि परमार्थ दोन्हीकडे उजेड पडेल. रामदासने पण कसं म्हणले, हा ऐसा हा सत्वगुण सात्विक, संसार सागरी तारक. संसाराची अडीअडचणी तर आपण पार करूच, पण त्यांनी ज्ञान मार्गाचा विवेक जागृत होईल. ही दास्य भक्ती, वंदन भक्ती, सख्य भक्ती. सख्य म्हणजे आपण नाही पण म्हणायचं बरं का देवाला किंवा गुरुला, हा फ्रेंड झाले तुम्ही. देव आपल्याला दास मानणार नाही, देव आपल्याला सख्य म्हणून मानेल. बघा सुंदरकांडामध्ये आता विभीषण जेव्हा शरणागती स्वीकारतात, त्याला राम असं नाही म्हणत बरं का तू सेवक आहे माझा. त्याला म्हणतात, त्याला बरोबर शेजारी बसवतात, त्याला लंकेश म्हणतात. अजून काही सेवा केलीच नाही, त्याच्या आधीच त्याला राज्यपद दिलं लंकेचं. हे सख्य भक्ती. आणि मग त्याचं परिणिती अत्योच्च आत्मनिवेदन असं बघितलं. आणि या सगळ्याची परिणिती मुक्तीचतुष्टयात, म्हणून मुक्तीचतुष्टय समास पण बघितला आपण. अशी 4 नवविधा भक्ती, 9 प्रकार भक्तीचे झाले. आणि त्यानंतर आता आपण ह्या मंत्राचा समास बघत आहोत. त्याच्यात सुरुवातीला आपण गुरु निश्चय, की ठीक आहे कळलं की आता मला भगवंताविषयी, परमार्थाविषयी सत्वगुण वाढवायचा आहे, तर माझे निश्चय व्हायला पाहिजे ना गुरुचा. म्हणा गुरु निश्चयाचा पहिला समास होता 5व्या दशकातला. मग एकदा कळलं की पाहिजे, मग त्याची लक्षणं, गुरु लक्षणं पाहिजे. मग गुरु लक्षणाचा दुसरा समास झाला. आणि मग तिसरा समास, मग ती गुरु आणि शिष्य हे परस्पर अवलंबून असलेलं नातं आहे, म्हणून आपण आता ह्या शिष्य लक्षणांचा समास पाहत आहोत. त्यामध्ये सुद्धा हे गुरु निश्चय, गुरु लक्षण आणि शिष्य लक्षणं बघितली. आणि मग हे आता पुढचे जे आहेत ते आता आपण पुन्हा शेवटी बघू. क्रम सुद्धा आपण बघितला होता ह्या दशकातला. आता ह्या 5व्या मंत्रांच्या ह्याच्यामध्ये की शिष्य लक्षण झाल्यानंतर गुरु पाहिजे हे निश्चित झालं. गुरु कसा ओळखायचा ते झालं. मग गुरुकडे शिष्यानी पण एकमेकाला आपण मॅच व्हायला पाहिजे, किंवा गुरुनी शिष्यात काय बघणार आणि शिष्य गुरुनी काय बघायचं, याचा एक परफेक्ट मॅच होणार एकमेकाला. आणि मग त्यांचं परस्पर अवलंबून हे नातं आहे गुरु आणि शिष्यांचं.
मग ते नात्यात काय होतं, कशा संबंधीने हे नातं आहे, तर मग त्यात उपदेश देतात गुरु शिष्याला. मग ते उपदेश देतात, मग उपदेश कशाला म्हणायचं, ते उपदेश लक्षण आहे. आणि मग आपल्याला कसं असतं, रूढी अर्थ किंवा गैरसमजुती आपल्या मनामध्ये बरेच असतात. म्हणून लगेच पाचवा समास की आधी उपदेशाचं मोठं एक लिस्ट सांगतात. आणि बहुधा ज्ञान म्हणजे हे आत्मास्पंचे ज्ञान रामदास स्वामींना अपेक्षित नाहीये. कारण आत्मास्पंचे ज्ञानाने संशय जात नाही. त्यांनी काय प्रतिज्ञा केली रामदास स्वामींनी, तुटे संशयाचे मूळ एक सरा. मग संशय तुटायला परफेक्ट हे पण आहे ते पण आहे तसं नाही. म्हणून ते काय त्यांनी काय सांगितलं, बहुधा ज्ञान काय आहे म्हणजे हे खरं ज्ञान नाही, ते कळण्यासाठी बहुधा ज्ञान काय ते सांगितलं. म्हणजे मग शुद्ध ज्ञान आपल्याला कळणार. मग शुद्ध ज्ञान आहे पण समजा समजत नसेल तर बद्ध लक्षण काय की ह्या कारणांमुळे समजत नाही, ते सातवा समास आहे. आणि मग तल्लख विद्यार्थी किंवा आपल्याला त्यात कॅपेबिलिटी येण्यासाठी, प्री रिक्वेस्ट येण्यासाठी मुमुक्षु कोण आणि मुमुक्षुचा साधक कसा होतो आणि साधकाचा अर्थाचा सिद्ध लक्षणाचा 10वा समास याच्यातला आहे. बरं, चला आता आपण शिष्य लक्षणात बघू की आपण शिष्य लक्षणात सुद्धा बरेच लक्षणं बघितली, पण त्यात आपण इथपर्यंत आलो एक सारांश त्याचा की पटकन आपल्या अंगी शिष्य लक्षण बाणत का नाही, तर आणि अडचण काय येते गुरुवर श्रद्धा बसायला. तर सद्गुरु आणि शिष्य हे दृश्य जगात म्हणजे मायेच्या क्षेत्रात असतात. आपण सगळे त्रिगुणात आहोत. आपण आलोच, आपण आपलं नेम अँड फॉर्म, नाम आणि रूप ज्याला आहे त्याला त्याच्या त्रिगुणाची सत्ता चालते. आपण मायेच्या क्षेत्रात आहोत. म्हणजेच माया म्हणजे सत्व, रज आणि तमो गुणांचा व्यवहार. त्याशिवाय व्यवहार होईल कसा, त्यात आहोत. मग शेवटी काय होतं, सद्गुरू हा सुद्धा एक माणूसच आहे. त्याला सुद्धा आवडी निवडी असतातच, पण तो त्यांच्या बंधनात नसतो. 2 आठवड्यात 3 आठवड्यापूर्वी जेव्हा आपण चर्चा केली तेव्हा मी असं एक म्हटलं होतं की आपल्याला आवडी निवडी असतात आणि आपण त्यांच्या बंधनात असतो, तर ते कसं व्यक्त होतं बंधन. समजा आपण कुठे शिबिराला, असं म्हटलं होतं मी की आपण कुठे शिबिराला जाऊ, कुठे अध्यात्म शिबिराला, तर आपण विचारतो अटॅच बाथरूम आहे का, मग तिथे डास आहेत का, गरम पाणी आहे का, इथून पासून जी सुरू होते लिस्ट ती मग खूप असते. मग ते आपल्या न्यायचं सामान सुद्धा आपलं किती होतं, बॅग छोटी मोठी, त्याच्यावर आपण आपल्याला किती गरजा आहेत ते ठरत असतं. ते आपलं ते बंधन, असं काय लोकांना कोणीच नाही असं की मी बंधनात आहे, पण ते बॅग बघितली आपली, प्रवासाला जायची 2 दिवस जायचं असेल कुठे, मग आपली बॅग बघितली की कळतं अरे बापरे हे एवढं याच्याशिवाय मी जाऊ शकत नाही का कुठे 2 दिवस प्रवासाला. तर असं आहे आपण त्या आवडी निवडीच्या ताब्यात असतो. तर मग काय होतं, मला आहे ना, मग मी एखादी कुठली जागा वाईट किंवा चांगली कशी ठरवतो, जिथं माझ्या आवडीचं आहे तिथे ते म्हणणार जागा चांगली आहे. आणि मग गुरुचं पण तेच, शिष्य जगातील व्यवहाराचे दंडक वापरून सद्गुरूंची परीक्षा घेत असतो. व्यवहाराचे, ज्ञानाचे दंडक वापरू नये बरं. मग त्यांनी काय होतं त्याचं आपण उदाहरणही बघितली, पण आपण ती पुन्हा आपण बघणार आहोत पटकन. पण त्याच्या आधी आपण खबरदारी काय घ्यायची की गुरु जे सांगत आहेत त्याचा अगदी सरळ सोपा अर्थ घ्यायचा. त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेल्या उपदेशाची दुसऱ्याशी तुलना करत नाही बसायचं. किंवा मला समजा काही कारणांसाठी गुरुंनी जरा कडक शब्दात सांगितलं, ओरडले, मी दुसऱ्याला क्षमा केली, मग असं नाही म्हणायचं मग गुरु पार्शालिटी करतात, असा विचार मनात नाही आला पाहिजे. किंवा आला तरी तो लगेच झटकता आला पाहिजे. किंवा तुलना नाही करायची. आणि माझे हे अगदी हे सूत्र आहे बघा की माझे हित कशात आहे हे माझ्यापेक्षा गुरूंना जास्त समजतं.
असे अगदी मनाची पक्की धारणा झाली पाहिजे, हे मनात अगदी पक्क ठसलं पाहिजे. तर मग हे आपल्याला याच्यासाठी आपण उदाहरणं बघितली होती बघा, 2. बघा यांचं नित्य निरंजन घोष हे किती स्वभावाने तापट होते, रेसलर होते, अडदांड होते स्वभावाने. आणि मग त्यांना रामकृष्ण परमहंसांनी कसं त्यांना शिष्य त्यांना उपदेश कशा तऱ्हेने त्यांना घडवलं. याच्या उलट जोगींद्रराय चौधरी हे किती स्वभावाने मवाळ होते, भिडस्त होते. त्यांना कसं रामकृष्ण परमहंसांनी घडवलं. आणि हा हृदय मुखर्जी, त्याला या दोघांना रामकृष्ण परमहंसांचा 5 वर्ष 6 वर्ष सहवास लाभला. या हृदय मुखर्जीला 21 वर्ष सहवास लाभला. पण त्याच्या अंगी जी शिष्य लक्षणं आता रामदास स्वामी सांगत आहे ती कमी असल्यानं म्हणा, किंवा त्याचं प्रारब्ध होतं म्हणा, ते सुद्धा रामदास स्वामी समजावून सांगणार आहे की प्रारब्ध कसं आड येतं त्याच्यामुळे म्हणा. हा बघा, हा नंतर शिष्य सुद्धा या शिष्यांच्या पंगतीत सुद्धा येऊन बसला नाही. बऱ्याच जणांपैकी याचं नाव सुद्धा कोणाला जास्ती माहिती नाही. तर ते हृदयचं बघितलं आणि कसे 2 ओव्यांचा आपण कसं त्याच्याशी सांगड घातली की ऐसे सशिष्याचे वैभव, ही 49 आणि 50वी ओवी या 3ऱ्या समासातली बघतोय. ऐसे सशिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव, तेणे गुणे देवराव स्वयेची होती. बघा, हे नित्य निरंजन घोष जे पुढे स्वामी निरंजनानंद म्हणून प्रसिद्धीस आले, त्यांची आणि विवेकानंदांची अगदी गाढ मैत्री होती. त्यांनी विवेकानंदांचं कार्य पुढे नेण्यासाठी या निरंजनानंदांचा फार मोठा सहभाग आहे. आणि इथं रामदास स्वामी कसं म्हणतात की सद्गुरु वचनी दृढ भाव हवा, आणि त्याला ऍडजेक्टिव्ह किंवा त्यांना विशेषण काय देतात, हे म्हणतात हे सशिष्याचं वैभव आहे. शिष्याचं वैभव काय की त्याचा सद्गुरु वचनी दृढ भाव हे सशिष्याचं वैभव आहे. आणि मग जोगींद्ररायचं काय बघितलं की अंतरी अनुतापे तापले. जोगींद्रराय चौधरी पुढे स्वामी योगानंद म्हणून प्रसिद्धीस आले. अत्यंत सेवाभावी होते. त्यांनी शारदा देवींची नंतर अगदी मनोभावे सेवा केली त्यांनी, त्यांच्या पत्नीने. आणि त्यांना आता बघा, त्यांच्या मनाविरुद्ध त्यांच्या आई वडिलांनी लग्न करून दिलं अचानक. त्यांना किती त्रास झाला असेल. आणि रामकृष्णांजवळ जायला त्याचं जात नव्हता. तर रामकृष्णांनीच कशी एक खोटी अफवा पसरवली की ह्यांनी माझे पैसे उसने घेतले, ते परत नाही दिले. ते किती उद्वेग झाला असेल त्यांना. अंतरी अनुताप तापले, तेणे अंतर शुद्ध झाले, पुढे सद्गुरु वचने निवाले, सशिष्य ऐसे. रामकृष्णांना त्रिपेरीनं भेटायला गेलाय, त्या ब्लॉग मध्ये लिहिले याच्या सहकार्यांनी. तर रामकृष्णांना भेटायला गेल्याबरोबर तो असं काही सांगायला गेला तर रामकृष्ण पोल्यांनीच म्हणले, तू म्हणे मी तुला पैसे दिले नाहीये, मला माहिती आहे, मी त्यासाठी तुला बोलवलंच नाहीये, तू यावाच म्हणून मी असं मुद्दाम हे केलं. मग आता हा अंतरी अनुतापे तापला की नाही, त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. आणि असं शुद्ध झालेलं अंतःकरण सद्गुरु वचने निवाले, सशिष्य ऐसे. मग आता आपली जबाबदारी काय की ह्याचा सारांश आता ह्या आतापर्यंतच्या 53 ओव्यांचा, शरीराच्या दृष्टीने सद्गुरु माणूस दिसतो, परंतु सूक्ष्म दृष्टीने तो आत्मस्वरूपात विलीन झालेला असतो. किंबहुना तर तो प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपच असतो. पण आपलं कसं आहे, दृश्याला चिकटलेले मन देहा पलीकडे विचार करण्यास असमर्थ असते. आणि असा माणूस आपल्यावरून गुरुची परीक्षा घेतो आणि ह्यालाच भ्रम म्हणतात. आपण जेव्हा आता आपण कुठली कॉमेंट्री वगैरे वाचू तर भ्रम झालाय, असा व्यवहारातला भ्रम नाही झालेला बरं का. कदाचित आपण आपल्या गुरूंपेक्षा आपण व्यवहार जास्ती चांगला करूही, पण भ्रम काय की आपल्यावरून गुरुची परीक्षा करणे हा भ्रम, व्यवहारातला भ्रम नाही. पण हा भ्रम जर झाला नसेल, तो गेला असेल ना,
ह्या दोघांचा गेला बघा, आणि त्या हृदयचा नाही गेला. तो रामकृष्णांना सांगायचा यांना यांना जवळ करा, तुम्हाला जास्ती दक्षिणा देतात, असं असं सगळं त्याचं वर्तन. नाही, तसं नाही. आपला हा भ्रम आहे. बर, मग आता आपण पुढे जाऊ. तर म्हणले हे सगळे हे वेशधारी, त्यांना तर रामदास स्वामी अशिष्य असंच शिष्य म्हणतात. हे चांगले नुसते माईक म्हणजे खोटे दिखाऊ वेशधारी आहे. आणि मग इथून आता पुढच्या 16-17 ओव्यांमध्ये असे माईक वेशधारी शिष्य म्हणणाऱ्या ही जी प्रवृत्ती आहे आपली, त्याचाच रामदास स्वामी विश्लेषण करतात. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थी विनोद, भ्रांत मोड मतिमंद, लोधला कामी, वरती करून दांतारी, श्वानपुत्र हाडे चगळी, तैसा विषयी तळमळी, विषय सुखा कारणी. ही मनातला आनंद तर कुठे आहे? कामामध्ये आहे. मग त्यांनी जो परमार्थ करतात की नाही, तो विनोदासारखा दिसतो, किंवा ते स्वतःच परमार्थ, ते थट्टा विनोद त्यांचं सारखं तेच चालू असतं. आणि आता याच्यावर उपाय आहे की नाही? हे असं आहे, खरं आहे, कधी कधी नेहमी नाही, पण कधी माझ्या हातून चुकून असं वागणं होतही असेल. आहे, उपाय आहे. काय आहे? की रामदास स्वामी म्हणतात, ऐसे पापरूप दीर्घ दोषी वज्रलेप, तयास प्रायश्चित्त अनुताप उद्भवता आहे. आपण गेल्या वेळे 3 आठवड्यापूर्वी जेव्हा भेटतो तेव्हा आपण अनुताप शब्दावरती सुद्धा आपण विचार केला, की अनुतापाचं इथे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी रेफरन्स केलेला आहे. म्हणजे असं काय करावं? प्रायश्चित्त म्हणजे काय करायचं काय? तर म्हणे पुन्हा तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरुस संतोष व्हावे, कृपा दृष्टिया झालिया व्हावे पुन्हा शुद्ध. सद्गुरूने आपल्यावर कृपा केली की आपण पुन्हा शुद्ध होऊ. तर ह्या अनुताप शब्दाचा अर्थ, अनुताप जर उद्भवला, खरोखर वाईट मात्र वाटलं पाहिजे की हो, हे मी असं नाही करणार. मग पुन्हा गुरुकडे आपण जर गेलो, तर कृपा दृष्टी झालिया व्हावे पुन्हा शुद्ध, पुन्हा शरण जावे. तोच एक उपाय, दुसरा उपायच नाही. आता पुन्हा शरण गेला, एक खबरदारीची सूचना ते लगेच देऊन ठेवतात. पण आपल्याला एक काय आपल्याला म्हणजे त्याची सवय असते. आपण समजा कुठल्या संस्थेमध्ये खूप वर्ष जात असू, किंवा आपल्या गुरूंशी त्यांच्या विद्यार्थी दशेपासून ओळख असेल, तर आपण लगेच अगदी ते सारखं सांगत असतो. आणि कसं आपलंच वर्णन आहे, स्मशान वैराग्य आले. तात्पुरतं वाईट वाटलं, प्रायश्चित्त खरं वाटलं, पण ते टिकायला पाहिजे ना. प्रायश्चित्त वाईट वाटलेलं म्हणजे जर टिकलं नाही तर त्याला म्हणले स्मशान वैराग्य. तेवढ्या पुरतं वाईट वाटलं म्हणून लोटांगण घातले, तेने गुणे उपतिष्ठिले नाही ज्ञान. भाव आणला जायाचा, मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला 2 दिवसांचा मंत्राकार. किती रामदास स्वामींची भाषा किती परखड आहे बघा. ऐसे केले गुरुदंड, शब्द शिकला पाषांड, झाला तोंडाळ तरमुंड महापाषांडी. बडबड मात्र भरपूर, त्याला बोलता मात्र भरपूर यायला लागलं. की आणि ह्याच्या पुढल्या या 3 ओव्या आहेत ना, त्यामध्ये ही जी अस्थिर भक्ती आहे, की असे अनेक गुरूंपाशी जाऊन आले, हो मी यांच्याकडे होतो, त्यांच्याकडे होतो, त्यांनी हे सांगितलं, इथे ह्या ग्रंथात हे सांगितलंय, सगळे शब्द खूप माहिती आहे. पण अशा अस्थिर भक्तीचं शब्दचित्र त्यांनी पुढे उभं केलंय. बघा, घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक अहंभाव जडे,
ज्ञातेपणाचा. घडी एक विश्वास धरी सभेची घडी एक गुरुगुरी. ऐसान ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा. की हे अगदी म्हणजे समजा सगळं शिकलं, मग आता कोणी भेटले, त्यांचं आता कोणाचं नाव समजा आता काय असेल, तुझ्या नावाचा अर्थ माहितीये तुला? नावाचा अर्थ माहित नाही. अरे काय तुला कळत नाही? अरे तुम्ही सांगा नीट, किंवा काही उपदेश द्या. पण असं सगळं सांगायचं की ह्या इथे असा अर्थ आहे, तिथे असा अर्थ आहे. तर ह्याला म्हणलंय अहम भावजडे ज्ञातेपणाचं. ते ज्ञान आपल्यासाठी व्यवहारात उपयोगी आणण्यासाठी आहे, लोकांना दाखवण्यासाठी थोडी आहे की तुला हे उपनिषद माहित नाही, ते उपनिषद माहित नाही, याच्यासाठी नाहीये. मग आता आपण एक विचार करू की असं का बरं होत. ठीक आहे, आता काय होतं तर खरं, आता त्याशिवाय रामदास स्वामींनी सांगितलं असेल काय की ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा, वेड्यासारखं वागणं. असं का होतं? तर आपल्या बाहेर दिसणाऱ्या वर्तणुकीचे खरे बीज म्हणजे मूळ जे आहे ना, काहीतरी कारण असलं पाहिजे आतमध्ये, माझी धारणा तशी असली पाहिजे. त्याचे मूळ हे आपल्या अंतरंगात असते. परिस्थिती केवळ निमित्त मात्र असते. आपण जर काय दुसऱ्यावर राग, तुला ह्याला एवढं माहित नाही, नसेल माहिती, कळत नसेल, पण तो फक्त निमित्त मात्र असतो. राग माझ्या मनामध्ये असतोच, आहेच. तर बाहेर माझी जी वर्तणूक दिसते त्याचं खरं मूळ माझ्या अंतरंगात असते. आणि हे अंतरंग जर लेझर एनालिसिस, कॅट स्कॅन, आता रामदास स्वामी आपल्याला या पुढच्या 4 ओव्यात ते दाखवणार आहे अंतरंगातल्या, की काय आपल्याला अंतरातले कुठले गुण आपल्याला काम क्रोध मदमत्सर लोभ मोह नाना विकार अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती. मनुष्य नुसता बघून तो लोभी आहे का, मोह त्याला आहे का, नाना विकार आहेत, हे प्रसंग आल्याशिवाय ते कळत नाहीत ना. ते त्याच्या हृदयात आहेत, परिस्थितीने प्रगट होतात. दीर्घ सूत्री कृतघ्न पापी कुकर्मी कुतर्की विकल्पी अभक्त अभाव शीघ्र कोपी निष्ठुर परघातक. किती विचार केलाय बघा रामदास स्वामींनी. मी एक ओवी गाळली मध्ये 82वी ओवी पण पाहू. हृदये शून्याणी आळसी अविवेकी आणि. कोण बोलत आहे का? कोणाला विचारायचं का प्रश्न? नाही, ठीक आहे. हृदये शून्याणी आळसी अविवेकी आणि अविश्वासी अधीर अविचार संदेहासी दृढधरता. बघा, संदेहासी दृढधरता, त्या संशयालाच घट्ट पकडून बसतो. मग दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही, हृदय शून्य करुणा नाही, आळशी आहे स्वतः. संदेहासी दृढधरता. मग आता सत्शिष्य कसा काय होणार? तर मग आता ही अंतरंगातलं आहे, मग त्याचे दुर्गुण कसे कन्वर्ट होतात? तर आता या परमार्थाच्या आड जे सगळं परमार्थाच्या आड येईल असं नाही, पण परमार्थाच्या आड येणारे परस्पर विरोधी गुण तर म्हणता येणार नाही, दुर्गुणांच्या आणि त्या गुणावर आधारित वर्तणुकीच्या जोड्या, तर या पुढच्या 6-7 ओव्यांमध्ये त्यांनी सांगितल्या, 86च्या पुढच्या, त्या आता आपण बघू. शाब्दिक बोले उदंड वाचा लेश नाही वैराग्याचा अनुताप धारिष्ट साधनाचा मार्ग नधरी. बघा कसं आहे की शाब्दिक बोले उदंड वाचा, ठीक आहे बोलतो, पण त्याला वैराग्याचा लेश नाही. कशामुळे नाही वैराग्याचा लेश? त्याचं कारण खालच्या ओवीत आहे. आणि अशा तऱ्हेने त्यांच्या
इतकी मला गंमत वाटली की ह्याच्या पुढच्या सगळ्या 5-6 ओव्या आहेत ना, ते पहिल्या 1 किंवा 1.5 ओवीमध्ये काय आपलं चुकतं ते सांगतात, आणि शेवटच्या आणि दुसऱ्या ओवीमध्ये किंवा दुसऱ्या ओवीच्या अर्ध्या भागामध्ये त्याचं उत्तर सांगतात किंवा त्याचं कशामध्ये मर्म त्याचं सांगतात. ह्या हेतूनी आपण त्याच्या पुढच्या ओव्या बघू की साधनाचा मार्ग नाही धरला, त्यामुळे मी जे काही उपनिषद वाचत आहे, ग्रंथ वाचत आहे अध्यात्माचे, ते मी शाब्दिक ज्ञानासाठी, नुसतं माझ्या शब्दसंपदेत भर घालण्यासाठी वाचले, त्यामुळे शब्दज्ञान वाढलं. शाब्दिक बोले उदंड भाषा, पण वैराग्य नाही वाढलं, लेश नाही वैराग्याचा. का तर म्हणे धारिष्ट साधन करायला धारिष्ट लागतं ना. सांगितलं असेल काय बाबा, कमी खा, थोडंच जेवा, उपवास करा, धरिष्ट लागतं. त्या साधनाचा मार्ग न धरी, त्यामुळे वैराग्य नाही. आता बघा, ह्या उद्देशाने अशा स्टाईलने त्या ओव्या आहेत पुढच्या बघूया. भक्ती विरक्ती ना शांती, सद्वृत्ती लीनता ना दांती. दांती म्हणजे दांतो उपरम शम, म्हणजे याला आपण जे शमदम उपरती तितिक्षा हे जे म्हटलंय आचार्यांनी, त्याला हे दांती हा शब्द या अर्थाने त्यांनी वापरलाय की इंद्रिय दमन नाही, त्याला इंद्रिय त्याची ताब्यात नाही. कृपा दया ना तृप्ती, का बरं हे तीन का? सुबुद्धी असेच ना, त्याला सुबुद्धी नाही, त्याला सुबुद्धी नसल्यामुळे भक्ती नाही, विरक्ती नाही, सुबुद्धी असल्यामुळे शांती पण नाही, लीनता नाही, सुबुद्धी नसल्यामुळे त्याची इंद्रिय ताब्यात नाही. आता कृपा दया काय, त्याला तृप्ती नाही, स्वतः संतुष्ट नाही, का? सुबुद्धी असेच. काया क्लेशी शरीरहीन, धर्म विषयी परमकृपण. काया क्लेशी शरीरहीन म्हणजे, आता समजा काय तुम्हाला काय, आता अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हणजे काय, तुम्हाला आर्थरायटिस आहे, गुडघे धरले, किंवा काही अपंग आहे, काही शरीराने व्यंग आहे, ठीक आहे, त्याला शरीराने सेवा करता येणार नाही, पण धर्मशास्त्राविषयी परमकृपण असण्याचं काय कारण? तुम्हाला सेवा करता नाही येणार बाहेर, तुम्ही आहात काय क्लेशी शरीर आहात, एक मान्य आहे तुमची लिमिटेशन, आपली लिमिटेशन मान्य आहे, पण धर्म कार्यामध्ये किंवा नियमाने वागण्यामध्ये, सचोटीनं वागण्यामध्ये कृपण का असायचं काय कारण आहे? क्रिया पालटेना कठीण हृदय जयाचे. ज्याचं हृदय कठीण आहे तो धर्माविषयी परमकृपण आहे. त्याची क्रिया पालटणं कठीण जातं. याला गुरुदेव म्हणायची तुमची बुद्धी प्लास्टिक नाही. तर ते गुरुदेवांचे वाक्य आज आपण बघणार आहोत, त्याच्यावर आठवण झाली मला. बर, पुढे बघूया. हा असा शिष्याने असून नाहीये ते सांगताय. कसं? आर्जव नाही जनासी, जो अप्रिय सज्जनासी. त्याला सज्जन अप्रिय आहे किंवा सज्जनांना तो म्हणतो बा असा मनुष्य नको, सज्जनांना तो अप्रिय आहे. जयाचे जीवी अहर्णेशी परन्यून बसे. हे असं असायचं काय कारण? ज्याला अर्जव नाही, तो जनांशी लोकांची प्रेमाने मृदू शब्दात का वागत नाही, किंवा त्याला सज्जन अप्रिय का, संत अप्रिय का वाटतात? कारण त्याला त्यांच्या सगळ्या ठिकाणी त्याला ते परन्यून्य दिसतं. हे नाही, ते नाही, याच्याविषयी याला हे कमी, त्यात ते कमी. याचं कारण बघा, शेवटच्या ओवीच्या अर्धालीमध्ये दिलंय. हे 3 बाहेरचं दाखवतात आणि इथे त्याचं उत्तर देतात की असं का. सदा सर्व काळ लटिका, बोले माईक लापणिका. म्हणजे बोलायला अगदी हो हो, अगदी म्हणायला अगदी नम्र बोलायचं, पण तसं वागणूक नाही. कसं? पण त्याला अनुसरून क्रिया नाही. क्रिया विचार पाहता एका वचनी सत्य नाही. जे तुम्ही बोलत, जे तुम्ही प्रॉमिस केलंय कोणाला, वचन दिलंय, त्याला सत्य नाही. बघा किती सुंदर त्यांचं, ही रचना इतकी सुंदर आहे
की प्रत्येक ओवी स्वयंपूर्ण आहे. 86 ते 90 हे प्रत्येक ह्या 5 ओव्या स्वयंपूर्ण तर आहेतच, पण त्या अशा तऱ्हेने रचल्या आहेत की शेवटच्या याच्यामध्ये असं जणू काही त्याचं गुरुकिल्ली सांगत आहे. तर ह्याच 5 ओव्यांकडे आपण आणखीन एका तऱ्हेनं की या 5 ओव्यामध्ये त्यांनी 5 इंडिकेटर्स काय दिलेत बघा. साधनाचा मार्ग न धरी, परमार्थाचा मार्ग न धरी. का बरं? कारण त्याच्यापाशी सुबुद्धी नाही. कसं ते सूक्ष्म सूक्ष्म होत चाललं. साधन नाही का? सुबुद्धी नाही. का सुबुद्धी नाही? कारण तो हृदयामध्ये फार कठोर आहे. हृदयामध्ये कठोर आहे. हृदय कठोर कसं आहे तर त्याला कायम दुसऱ्याचे दोष दिसतात. हे एक्झॅक्ट त्यांनी बोट ठेवलं की तू सारखं दुसऱ्यामध्ये दोष पाहतोस, त्याने तो जिकडे जाऊ तिथे वाईटच दिसतं मला, परत निर्णय दुसरे. आणि मग जर माझी वागणूक जर एका वचनी सत्य नाही तर मी शिष्य बनणार कसा? पण ह्या 86 ते 89 हे कसं ते क्रमाक्रमाने ती क्रियापद जे इसेन्स प्रत्येक ओवीचा कशी त्याची एक स्टेप्स सोपान साधनेचे सोपान कसे या 86 ते 89 मध्ये आहे. बरं, आता थोडं राहिलं की मग आता याचा आपण आपल्या शब्दात विचार करू. हे ठीक आहे, रामदास स्वामींनी सांगितलं इतकं की हे असं एवढं सगळं सांगितलं, पण आता हे आपल्या शब्दामध्ये माझ्या वर्तणुकीमध्ये उतरवण्यासाठी आपण आपल्यालाच एक प्रश्न विचार काय की ठीक आहे, सध्या मी आहे असा वागतो, तर माझ्या वर्तणुकीला प्रेरणा कसली आहे? प्रेरणा कोणाची आहे? प्रत्येकाने आपापला विचार करून पाहूया. तर स्वामी चिन्मयानंद असे सांगायचे, आणि मला ह्या 6 ओव्या आणि चिन्मयानंदांचं एक शिकवणूक जे मी दुसऱ्या एका क्लासमध्ये बघत होतो, ती इतकं साम्य वाटलं मला. तर बघूयात चिन्मयानंदांची आपल्याला विचार करायला प्रद्युक्त करायची शैली आणि रामदास स्वामींचा. तर चला आपण आपल्याला एक प्रश्न विचारू, थोडा आपण काय म्हणायचं एक मेंटल एक्सरसाइज करू की माझ्या वर्तणुकीला प्रेरणा कोणाची? किंवा आपल्या फॅमिलीमध्ये आता आपल्या परिचिताचा काय टीनेजर मुलगा मुलगी आहे, त्याला कसं वळण लावायचं आपल्याला समजत नाही. मग चला अनालिसिस करू. आईला मनामध्ये प्रेम, मुलाविषयी फक्त प्रेमच वाटतं, जसं सद्गुरूला शिष्याविषयी प्रेम वाटतं, त्याची तुलना संत केवळ आईचं मुलाविषयी प्रेम असतं त्याच्याशी करा. आता काही गृहिणी विचारतात ते कसं समजून घेऊ आमच्या मुलांना? ठीक आहे, आपला मुलगा अमुक असा वागतोय, किंवा कोणी म्हणजे साधक मी असा वागतोय, तर माझ्या वर्तणूक जी आहे त्याला सध्या प्रेरणा कसली आहे? तर ते असं आहे, स्वामी चिन्मयानंद म्हणायचे की सध्या जी माझी विचारधारा आहे, माझी बौद्धिक बैठक आहे. म्हणाल काय अरविंद तुम्ही ते काय कठीण कठीण शब्द वापरता, बौद्धिक बैठक तर आम्हाला काय माहितीच नाही, कसलं बौद्धिक बैठक म्हणजे काय? काय तर बौद्धिक बैठकीचं असं आहे, आपली बौद्धिक बैठक प्रत्येकाला असते, आपण विचार केलेला नसेल, पण ते हळूहळू त्यानुसारच आपले विचार चालतात, आणि विचार होत 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 आपल्या मनामध्ये जेव्हा भावनांचा तरंग उठतो की त्या उर्मी हे करूया असं वाटतं, तेव्हा आपल्याला कळतं की अरे माझ्या मनामध्ये हा विचार आहे की शांत. आपण तुम्ही बघा, शांत बसा, काही काम नाही, 1-2 तास, आणि बघा आपल्या मनात कुठले कुठले विचार येतात, काय काय करावं असं वाटतं. ते विचार आपल्या बौद्धिक बैठकीतून येत असतात, आणि आपल्याला कधी समजतात तर त्या विचारांना या बौद्धिक बैठकीला अनुसरून, गुरुदेव त्याला नोशन म्हणायचे, माझ्या काही ठरलेला एक विचार करायची पद्धत आहे, त्याला अनुसरून माझ्या मनात भावना येतात, आणि ते त्याला उत्तर खूप छान, त्याला एक फॉर्म्युला सांगायचे. ते काय म्हणायचे, जसा माझे विचार असतात तसा माझा आचार माझ्या हातनं घडतो. जसे विचार, ॲज द नोशन सो इज द ऍक्शन.
आणि माझे विचार कशावर अवलंबून असतात, तर माझे जसे संस्कार असतात तसे माझे विचार असतात. म्हणजे काय, पण त्याच्या आधी आपली अडचण आधी बघू. ते हे कसं ते बघूच, पण आपल्याला फ्रस्ट्रेशन काय केवळ वाटतं, अरे काय माझं हे जमत नाही, किती मी प्रयत्न करू. तर आपण जर डायरेक्ट आचार बदलायला गेलो की नाही, ऍक्शन आपली किंवा मुलांची किंवा कोणाची, ते कृती ना मुद्दाम नाहीच आहे कृती बदलायला गेलो तर, कारण ते त्याचे विचार तसे नसतात ना, त्याला अनुसरून असणारे विचार तसे नसतात. गुरुदेव त्याला इमोशन असं म्हणतात. भावना म्हणजे इमोशन. सो ऍज द इमोशन सो द ऍक्शन, आणि ऍज द नोशन सो इज द इमोशन, असा गुरुदेव म्हणायचे. म्हणजे विचार कसले बनतात, तर आपले विचार आहे ते आपले जसे आपल्यावर संस्कार झालेले असतात, ते आपण स्वतः करून घेतो. म्हणजे आपल्यावर करून घेतो आपण, नकळत करतो. म्हणजे काय, आता तुम्ही समजा असे मला माहिती आहेत काही जण आठवड्याला त्यांना 2 किंवा 3 हिंदी किंवा इंग्रजी, हिंदी चित्रपट पाहिल्याशिवाय त्यांना ते नाही पाहायलाच पाहिजे. अरे बापरे, मग ते कसे संस्कार होतील त्यांच्या मनावर, तुम्ही कल्पना करा की कसे संस्कार होतील त्या मेंदूवरती, की वर्षभरात त्यांचे बघा. आणि खोटं नाही सांगते, खरं सांगते, आठवड्यामध्ये 2 किंवा 3 चित्रपट पाहिजे, म्हणजे त्यांचे वर्षाला 150 चित्रपट पाहून होणार. आणि 10 वर्षामध्ये त्यांचे 1500 चित्रपट, गेले 20 वर्ष ते करतायत. काय काय होणार, कसे संस्कार झाले असतील. नाही, संस्कार नाही होणार असं कसं म्हणता येईल. ते संस्कार आपले झालेले, आपल्या करून घेतलेले, आपणच करून घेतलेले, थोडी जबरदस्ती थोडी नेले त्यांना सिनेमा. मग संस्कार माझे असे कसे, तर हे संस्कार मी माझ्यावरच, माझ्या विचारधारा. आता तुम्ही त्या सिनेमामध्ये बघितलं, ते सगळे जण करतातच सगळे आजकाल, मी पण करेन, करा. दुसरं काय म्हणणार, करा. पण एक त्यात चांगला भाग आहे. कसं आहे की ही आपली विचाराची जी बैठक आहे, हे काय ठरलेलं, साचा ठरलेला आहे. आणि भावना हे मानवी जीवनाचं वैशिष्ट्य असं की इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा, की हे जो आहे ना, हे आपलं मुख्य तर आहे, म्हणून गुरुदेवांनी याच्यावर भर दिला. पण आणखीन एक त्याची विशेषता आहे की दिस इज इन फ्लक्स, ह्याच्यात कायम देवाणघेवाण चालू असते. गुरुदेव याला म्हणायचे, माझी बौद्धिक बैठक, आय हॅव टू मेक इट प्लास्टिक. रात्री खूप उशिरा जागून पार्टी करून मजा येते अशी जरी सध्या माझी धारणा असली तरी, मला जर गुरुने सांगितलं असेल की सकाळी लवकर उठून किंवा रात्री टीव्ही नको बघू, न बघता झोपायच्या आधी 1 तास 2 तास टीव्ही बंद करून झोप आणि मग तू सकाळी उठ, असं जर मनात पटलं तर मी माझी वैचारिक बैठक बदलू शकतो. दिस भावना आणि उर्मी हे दिस इन फ्लक्स. आणि आणखीन एक काय सवलत गुरु आपल्याला देतो की ठीक आहे, सध्या मला काहीतरी करायची उर्मी, आवेग, चैन पडत नाही, त्याखेरीज मला चैनच पडत नाही, ठीक आहे. फक्त ते सन्मार्गाकडे नेण्याची सवलत गुरुने आपल्याला दिली आहे. ते म्हणे काय काय करायचंय, जे काय करावं असं वाटतं ना, ते सेवा, व्रत किंवा उत्सव किंवा कर्मयोग ह्या भावनेने करा. कर्मयोग म्हणजे पुष्कळ काम किंवा क्रिया असं नाही. कर्मयोग इज मोर मेंटल, इज इन अंडरस्टँडिंग, आपली दृष्टिकोन आहे. काय तर तुम्ही समजा तुमचा काय, तुम्ही आता रिटायर झालेत म्हणा, किंवा तुम्हाला हे हल्ली काय मूवी कशा बनवायच्या, डिजिटल माहिती आहे, करा, व्हॉलंटिअर करा कुठल्या संस्था. आजकाल सगळ्या शिक्षकांना सुद्धा आता इंटरनेटवर शिकवायला लागतं की नाही, मदत करा त्यांना. काही वेगळं विलक्षण करायचं नाहीये, पण जे करू, गुरुदेव आणखी म्हणायचे, जे तुम्ही नेहमी करता तेच फक्त विलक्षण दृष्टिकोन ठेवून, सेवा दृष्टिकोन, व्रत दृष्टिकोन ठेवून करा, म्हणजे तो कर्म आहे. बघा, रामदास स्वामींनी पण हेच सांगितलं. आणि ह्याला अनुसरून आता पुढच्या ओव्यांमध्ये
हे जर कोणी करणार नाही, हे पटण्यासाठी या पुढच्या 6 ओव्यांमध्ये अशा भंगलेल्या मनोवृत्तीनं जे दुःख आपण भोगत आहोत ते त्यांनी रेखाटलं आहे. आणि हे ओव्या बघताना रामदास स्वामींचं समाजाचं निरीक्षण किती सूक्ष्म आहे हे आपल्याला कळेल की बघा की. आणि दुसरं ते स्वतः हा प्रश्न ते स्वतःच मांडतात की अशा दुर्दैवी माणसांचे पुढे काय होते, आपल्याला सुधारायला वाव आहे की नाही. म्हणाले, असो ऐसे मदांध बापुडे, तयासी भगवंत काहीचा जोडे, जयास सुबुद्धी नावडे, पूर्वपातके करुणी. तर बघा मी तुम्हाला सांगितलं आहे 30, 40, 50 सिनेमे दर महिन्याला बघतात. पूर्वपातका दुसरं काय म्हणणार, त्यांच्या जीवनात दुःख तर आहे. एका लोकांनी कबुली केलेलं आहे, म्हणले अरविंद माझ्याकडे पुष्कळ पैसा आहे पण सुख म्हणजे काय, शांती म्हणजे काय मला माहितीच नाही. हे पूर्वपातक हेच म्हणणार. आणि हे लोक सकृतदर्शनी वागायला सज्जन म्हणजे 4 दोघांसारखे आहेत, काही ते इल्लीगल करत नाही. पण भगवंत नाही, भगवंत सोडून तुम्ही काही करायला सांगा आणि तरी सुख पाहिजे. याला पूर्वपातक म्हणल्याशिवाय दुसरं काही म्हणता येणार नाही. तयास देहांचे, त्याचं पुढे काय होईल, पुढे काय होईल. तयास देहाच्या अंती कात्रे क्षीणता पावती, जीवलगे ओसंडिती जाणवेल ते. अगदी ते तेव्हा जाणार, आता नाही, आता करा एन्जॉय. असो रामदास स्वामी म्हणतात ठीक आहे, असो ऐसे गुणा वेगळे पण सत्शिष्यते वेगळे, सत्शिष्यते आगळे, दृढ भावार्थे सोहळे, भोगती स्वानंदाचे. त्यांच्यापाशी पैसे कमी असतील, आपल्या दृष्टीनं सुखी वापरे तुम्ही असं राहता, पण ते स्वतः आनंदात असतात. मग या विश्लेषणापासून सारांश काय काढला की स्वतःच्या गोडेपणाची मला जाणीव व्हायला पाहिजे, त्याच्यावर निकडीचा उपाय मला मिळायचा असा माझा दृढ निश्चय पाहिजे. आणि तो बाहेरचा नाही, आंतरिक परिवर्तनाचा आहे, बाहेरचा नाही, अशी खात्री पडली पाहिजे. ती परिस्थिती आणि मनस्थिती यांचं एक विश्लेषण रामदास स्वामी सांगतात शेवटच्या या 5 ओव्यांमध्ये. जये स्थळी विकल्प जागे, कुळाभिमान पाठी लागे, ते प्राणी प्रपंच संगे हिंपुटी होती. की संशय त्यांचा जागोजागी उत्पन्न होतो. परिस्थिती कुठली असो त्यांचा संशय काही जात नाही. असे प्राणी प्रपंचात राहून हिंपुटी म्हणजे ते गुदमरल्यासारखं त्यांना होतं. आता तो मनुष्य त्यांनी मला आपणच मला म्हणला, अरविंद मला सुख म्हणजे काय माहितीच नाही. ते त्यालाच हिंपुटी म्हणले रामदास स्वामी. आता ह्याच्या पुढच्या जे 4 ओव्या आहेत त्यामध्ये एक ते सूत्र सांगत आहे आणि एक सिद्धांत सांगत आहे. सूत्र काय आहे की पुढच्या 1.5 ओव्यामध्ये, 1.5 ओव्यामध्ये की सूत्र असं आहे की जेणे करिता दुःख झाले तेची मनी दृढ धरिले, तेणे गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख. म्हणलं तेच विचार करून काय फायदा, कशामुळे दुःख झालंय. कोणी समजा माझा अपमान केला असेल, पहिली गोष्ट अपमान झाला म्हणजे माझ्या मनातला राम गेला, कसं म्हणायचे गोंदवलेकर महाराज, सुखदुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन. हे खरं कारण ते आहे. पण ठीक आहे झाला अपमान, पण ते सारखं उघडत मी जर बसलो, जेणे करिता दुःख झाले तेची मनी दृढ धरिले, तेणे गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख. मग आता सिद्धांत काय सांगतात, सारांश, संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकले, हा सिद्धांत आहे. तरी तुम्हाला रामदास स्वामी म्हणतात करायचंय का संसार, करा, कुठला. मग ते अशा लोकांना ते म्हणतात ऐसे जाणून अनहित केले
ते दुःखी होती सोय, आपणच दुःखी झालोय. इतकं समजावून सांगितलं 100 ओव्यांमध्ये. संसारी सुख मानती ते प्राणी मूढमती, जाणून डोळे झाकिती पडत मूर्ख. ते संसार तरी इतकं काय तरी सुख म्हणतात, त्यांना पडत मूर्ख म्हणतात किंवा मूढमती म्हणतात. हे आणखी एक नवीन पडत मूर्खाच्या ह्याच्यात आपल्यात भर पडली. मग शेवटी बघा कसं म्हणतात, ठीक आहे संसार सुटत नाही ना, मलाही समजतं. रामदास स्वामी म्हणतात ठीक आहे, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. हे विहित नव्हे. मागा झाले निरूपण. इथं ते आता आपण समारोप करूया या शिष्य लक्षणांचा, की ठीक आहे संसार सुटत नसेल तर जेवढं होईल तेवढं, मी माझ्या पुरतं म्हणतो, निदान सोमवारी संध्याकाळी 7 ते 8 तरी परमार्थ माझं मन डुबलं पाहिजे की नाही त्याच्यामध्ये. परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. केवढा कॉम्प्रोमाइज आहे बघा. आता याच्या पलीकडे तडजोडीला याच्या पलीकडे आणखी तडजोड असू शकते का? हद्द आहे की नाही. रामदास स्वामी म्हणायचं की ठीक आहे करा, पण परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. मग आता समारोप करताना म्हणतात, मागा झाले निरूपण, गुरु शिष्यांची बोळखण, आता उपदेशाचे लक्षण सांगिजेल. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास 30. आता आपण इथे थांबू आणि मी प्रार्थना म्हणतो. मग आपल्याला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर, तुम्हाला विचार काही मांडायचे असतील, आपण बराचसा पोर्शन कव्हर केला तर मग आपण थांबू आणखीन 5-10 मिनिटं. मी प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.